जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिन्यात या संपूर्ण महिनाभरात पावसाची काय नेमकी परिस्थिती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत हवामान शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत. सर, सरासरी जुलै महिन्यात कसा पाऊस असेल, किती पाऊस असेल? काल भारतीय हवामान विभागाकडनं प्रेस रिलीज दिली गेली. त्यामध्ये जुलैचं पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि पूर्ण भारताचा जर विचार कराल तर सरासरीपेक्षा कमीच पाऊस भारतातील बहुतांश ठिकाणी जुलैमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये जर वेस्टर्न हिमालयन रिजन, ज्यामध्ये जम्मू अँड काश्मीर, लडाख, त्याचबरोबर नॉर्थ ईस्टचा काही भाग, त्यानंतर ओडिसा, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तेलंगणाचा काही भाग जर सोडला तर इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याची शक्यता जुलैमध्ये आहे. परंतु आता जुलैचा पहिला आठवडा जर बघितला तर महाराष्ट्रासाठी आणि सेंट्रल इंडियासाठी चांगली गोष्ट आहे, कारण कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे. त्यामुळं जुलैचे सुरुवातीचे काही दिवस चांगला पाऊस राहण्याची शक्यता आपण म्हणू शकतो. सर, जसं तुम्ही ओव्हरऑल भारताच्या वेगवेगळ्या भागांचा विचार केला, महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार आहे का? तर त्याची कारणं काय आहेत? कारणं वेगवेगळे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कमीच राहील असं नाही. विदर्भामध्ये तो सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा थोडासा जास्त होऊ शकतो. परंतु मराठवाडा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र आणि कोस्टल रिजनला तो सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वेगवेगळे कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एल निनो आता सक्रिय झालेला आहे आणि त्याचबरोबर इतर जे फॅक्टर्स असतात ज्यामध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स आहेत, तर ते आता ॲक्टिव्ह स्थितीमध्ये किंवा सक्रिय स्थितीमध्ये दिसत नाहीत. तर आपण ते मॉनिटर करतो आहे डेफिनेटली. पण याचा अर्थ असा नाही की जुलैमध्ये पाऊस पडणारच नाही. जुलैमध्ये पाऊस राहील, पण समजा तो सरासरी इतका नसणार आहे किंवा सरासरीपेक्षा कमी असेल असं आपण म्हणतो. आणि साधारणपणे आठवडाभराची जर परिस्थिती बघितली तर रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना राज्यात कशा पद्धतीनं कुठे कुठे सांगितलं? पण जर अलर्टविषयी जर बघितलं तर आपण ह्या 5 दिवसांच्या अंदाजामध्ये बघू शकतो, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर येणारे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातील पूर्व विदर्भ आजच्यासाठी आणि उद्या विदर्भातील बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. तो विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी दिला गेलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट हा थंडरस्टॉर्म्स किंवा वादळी पावसासाठी आहे. परंतु 4-5 तारखेनंतर जरी काही वॉर्निंग्स नसल्या इंटेरियर महाराष्ट्रासाठी, म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी जरी काही वॉर्निंग नसल्या तरी तिकडे कंटिन्युअस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत असं आपण म्हणू शकतो येणारे 5 ते 6 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो. धन्यवाद सर, पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.